आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून ज्याही काही प्रमाणात हे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आता गंगापूर धरणातून 14,000 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर हे अद्यापही कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या या संपूर्ण रामकुंड भागामध्ये आहे। अनेक जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते आज सुद्धा पाण्याखाली आहेत। काल रात्री उशिरा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने ही गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली होती, पण रात्री मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात पाऊस कमी झालेला होता अशी परिस्थिती होती। पण पुन्हा एकदा सकाळपासून संततधार पाऊस हे सुरू झालेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण जे आजूबाजू असलेल्या काही भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। या रामकुंड भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सुद्धा पाणी आहे, त्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने या गोदावरी नदीच्या बाजूला सराफ बाजार आहे, सराफ बाजारामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। अनेक दुकानं पाण्याखाली आहेत। आत्ता पाण्याची जी पातळी आहे ती कमी झालं असेल तरी अजूनही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी हे एकूणच शिरल्याचं जी माहिती आहे ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि आजूबाजू जो रहिवासी भाग आहे या भागातील जवळपास 300 लोकांचं स्थलांतरित जे आहे ते महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आत्ता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने अजून दुपारपर्यंत या नदीची पाणी पातळी वाढेल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील जवळपास 8 ते 10 धरणातून पाण्याचा विसर्ग हे करण्यात आलेला आहे। गंगापूर धरण आत्ता जवळपास 98% भरलेलं आहे आणि त्याच पद्धतीने दारणा धरण सुद्धा 88% भरलेलं आहे। दारणा धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हे दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आता तरी तूर्त पाऊस जो आहे तो आणखीन एकदा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांनी जे आहे ते काळजी घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने एकूणच केलं गेलेलं आहे आणि गोदावरी नदीकाठी कोणीही जे आहे ते कुठल्याही एकूणच कारणासाठी येऊ नये असंही आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे। आज दुपारनंतर हा पाऊस अशाच पद्धतीने कायम राहिला तर अजूनही गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।